नमस्कार. विचार करा, तब्बल 90 वर्षांचा लढा, भारताच्या स्वातंत्र्याचा संपूर्ण प्रवास, तोही एकाच टाईमलाईनमध्ये. चला तर मग या इतिहासाच्या पानांमध्ये डोकावून पाहूया आणि बघूया हा प्रवास किती रोमांचक होता. तर समोर जे दिसतंय ना, ती फक्त एक टाईमलाईन नाहीये. हा खरं तर आपल्या स्वातंत्र्य लढ्याचा एक संपूर्ण नकाशा आहे. म्हणजे बघा, 1857 साली जी पहिली ठिणगी पडली ना, तिथपासून ते थेट 1947 मध्ये आपल्या नवीन भारताच्या जन्मापर्यंतचा अगदी प्रत्येक महत्त्वाचा टप्पा यात समाविष्ट आहे. चला तर मग आपण अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया. पाहूया त्या घटना ज्यांनी खरं तर या स्वातंत्र्याच्या लढ्याची पहिली ठिणगी पेटवली होती. सगळ्यात आधी 1857चा उठाव, ज्याला आपण स्वातंत्र्याचं पहिलं युद्धही म्हणतो. या उठावाने ना ब्रिटिशांविरुद्ध एक प्रचंड असंतोषाची लाट निर्माण केली आणि याच जाणीवेतून पुढे 1885 मध्ये जन्माला आली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, एक असं व्यासपीठ जिथे भारतीय आपले हक्क मागू शकतील. आणि मग आला 1905चा टप्पा. बंगालच्या फाळणीने ही जी काही राजकीय जागृती होती ती आणखीनच तीव्र केली. आता गंमत बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती ती सुरुवातीला फक्त एका राजकीय संवादासाठी, पण पाहता पाहता हीच काँग्रेस संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीचा आवाज बनली. हो, ह्याच संस्थेने पुढे जाऊन आपल्या देशाला स्वातंत्र्यापर्यंत नेलं. आता 20व्या शतकाच्या सुरुवातीला राजकीय चित्र खूप वेगाने बदलत होतं. एकीकडे मुस्लिम लीगची स्थापना झाली, काँग्रेसमध्ये फूट पडली ज्यामुळे अंतर्गत मतभेद वाढले. आणि दुसरीकडे ब्रिटिशांनी काय केलं तर आपली राजधानी थेट दिल्लीला हलवली, आपली पकड आणखी घट्ट करण्यासाठी. या सगळ्या घटनांनी खरं तर पुढच्या राजकारणाची दिशाच ठरवून टाकली. आणि मग एका व्यक्तीच्या आगमनाने सगळंच चित्र बदलून गेलं. हो, महात्मा गांधी भारतात परतले आणि त्यांनी या स्वातंत्र्य लढ्याला एक पूर्णपणे नवी दिशा दिली. 1915 हे वर्ष फक्त एक तारीख नव्हती, तर तो एक आशेचा किरण होता. दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रह यशस्वी करून महात्मा गांधी भारतात परतले होते आणि त्यांनी इथं आल्या आल्या संपूर्ण देशाला एका धाग्यात बांधायला सुरुवात केली होती. पण मग आलं 1919 साल, एक असं वर्ष जे एकाच वेळी खूप दुःखद पण तितकंच विद्रोही ठरलं. या वर्षातल्या घटनांनी अक्षरशः संपूर्ण देशाला हादरून सोडलं. झालं असं की आधी आला राऊलेट ॲक्ट, एक असा दडपणशाहीचा कायदा ज्याने लोकांचं स्वातंत्र्यच हिरावून घेतलं. याला जेव्हा लोकांनी शांततेने विरोध केला तेव्हा काय झालं तर जालियनवाला बाग हत्याकांड, जिथे निष्पाप लोकांवर गोळीबार झाला. आणि याच अमानुष अत्याचाराला उत्तर म्हणून गांधीजींनी देशव्यापी असहकार चळवळीची हाक दिली. आता 1920चं दशक तर खरंच बदलांचं दशक होतं. चौरी चौरासारख्या घटनांनी अहिंसक चळवळीला एक धक्का बसला. दुसरीकडे सायमन कमिशनच्या विरोधाने राष्ट्रीयत्वाची भावना आणखीनच तीव्र झाली. आणि अखेरीस 1929 मध्ये काँग्रेसने पूर्ण स्वराज्य म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास केला. आता ध्येय अगदी स्पष्ट होतं. आणि मग 1930ची दांडी यात्रा. अहो विचार करा, फक्त मोठभर मिठासाठी हजारो लोक मैलोनमैल चालत होते. हा काही साधा सत्याग्रह नव्हता, तर ब्रिटिशांच्या सत्तेला दिलेलं एक शांत पण अत्यंत शक्तिशाली आव्हान होतं. या एका घटनेने संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे वेधून घेतलं. 1931 हे साल मात्र दोन अगदी भिन्न विचार प्रवाहांचं होतं. म्हणजे बघा, एकीकडे गांधीजी वाटाघाटीतून मार्ग काढत होते, तर दुसरीकडे भगतसिंग आणि त्यांचे सहकारी होते ज्यांनी क्रांतीचा मार्ग निवडला होता. त्यांचं बलिदान आजही लाखो तरुणांना प्रेरणा देतं. मग आला 1935चा भारत सरकार कायदा. आता वरवर पाहता असं वाटत होतं की भारतीयांना जास्त अधिकार मिळतायत, पण खरं सांगायचं तर खरी सत्ता अजूनही ब्रिटिशांच्याच हातात होती. हे स्वयंशासनाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल नक्की होतं, पण ते अपूर्ण होतं. आणि आता आपण पोचलो आहोत त्या अंतिम टप्प्यावर. स्वातंत्र्याचं स्वप्न आता अगदी डोळ्यासमोर दिसत होतं, पण त्यासाठी शेवटचा आणि कदाचित सर्वात मोठा संघर्ष अजून बाकी होता. हे बघा, दुसऱ्या महायुद्धाने फक्त जगाचंच नाही तर भारताचं राजकारणही पूर्णपणे बदलून टाकलं. ब्रिटिशांना भारताच्या मदतीची गरज होती आणि म्हणूनच मग ऑगस्ट ऑफर आणि क्रिप्स मिशनसारखे प्रस्ताव आले. पण त्यात असं काहीच नव्हतं जे भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल. आता देशात जेव्हा या वाटाघाटी सुरू होत्या ना, तेव्हा सुभाषचंद्र बोस यांनी मात्र एक पूर्णपणे वेगळाच मार्ग निवडला. ते थेट परदेशात गेले आणि तिथे त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. आणि त्यांची ती घोषणा, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा, या एका घोषणेने तरुणांमध्ये एक नवी ऊर्जा भरली होती. आता ब्रिटिश राजवटीचा अंत अगदी जवळ आला होता. 1946 मध्ये कॅबिनेट मिशन आलं सत्ता हस्तांतरणावर चर्चा करण्यासाठी. पण
त्यासोबतच जून 1947 मध्ये माउंट बॅटन योजनेने भारताच्या फाळणीची एक अत्यंत वेदनादायी रूपरेषा सादर केली. आणि अखेरीस या संपूर्ण कथेचा कळस, स्वातंत्र्याची प्राप्ती आणि एका नवीन राष्ट्राच्या भविष्याची सुरुवात. 15 ऑगस्ट 1947 ही फक्त एक तारीख नव्हती. हे तब्बल 90 वर्षांच्या संघर्षाचं, अगणित बलिदानांचं आणि करोडो स्वप्नांचं फळ होतं. तो दिवस अखेर उजाडला होता. भारत एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित झाला. एक साधं पण अत्यंत शक्तिशाली वाक्य, एक सत्य. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. स्वातंत्र्याचा लढा जरी संपला असला तरी राष्ट्र उभारणीचं खरं काम तर आता कुठे सुरू झालं होतं? आणि राष्ट्र उभारणीचं ते काम, तो प्रकल्प आजही अविरत सुरू आहे. आजचे स्वच्छ भारत अभियान असो, डिजिटल इंडिया असो किंवा एक भारत श्रेष्ठ भारत सारखे उपक्रम, या सगळ्यांमधून आपण तेच स्वप्न पुढे नेत आहोत. तर बघा, 1857 साली पडलेल्या त्या एका ठिणगीपासून ते आजच्या आपल्या आधुनिक राष्ट्रापर्यंतचा हा प्रवास खरंच खूप मोठा आणि गुंतागुंतीचा आहे. पण हाच प्रवास आपल्या राष्ट्राचा मजबूत पाया आहे. तर स्वातंत्र्याचा लढा जरी संपला असला तरी राष्ट्र उभारणीचा संघर्ष आजही सुरूच आहे. मग प्रश्न हा आहे की त्या इतिहासाचे प्रतिध्वनी आज आपल्याला कुठे आणि कसे ऐकू येतात, यावर नक्कीच विचार करायला हवा.